नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मांडली मराठवाड्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर संघटनेने आज राज्यात संप पुकारला असून शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी येथील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टरांनी या संपात आपला सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांबाबत एडीएनसोबत बोलताना अधिक माहिती दिली. माड ह्या संप प्रत्येक भागधारकासाठी करत आहे. वैद्यकीय शिक्षण संस्थेत आज सहयोगी सहाय्यक प्राध्यापकांची संख्या NMC मानकांनुसार तुटपुंजी आहे. त्यामुळे पुढे आमच्या रेकग्निशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. परत जे आमचा महागाई भत्ता वाढलेला आहे त्यानुसार आमचा पगार करण्यात यावा व जे एरियर्स आहे जे मागचे राहिले ते देण्यात यावे ही आमची दुसरी मागणी. तिसरी मागणी अशी की आमच्याकडे निवासी डॉक्टरांची संख्या दरवर्षी वाढत आहे पण पायाभूत सुविधा त्याप्रमाणे वाढत नाही. जसे की हॉस्टेल रूम्स आणि जे उपलब्ध हॉस्टेल व्यवस्था आहे ती देखील अतिशय खराब आहे. ते पाण्याची अडचणी आहेत. परत एका रूममध्ये 4 रेसिडेंट्सला पण राहावं लागते. त्यामुळे हे जे आमच्या मागण्या मान्य करण्याचे सरकारने धाडस घ्यावे आणि लवकरात लवकर मान्य करावे आणि ह्या आमच्या मागण्या रास्त आहे असे मला वाटते. ह्या मागण्या आम्ही मागील 6 महिन्यापासून करत आहोत. आता दरवेळेस सरकार आम्हाला आश्वासन देते की आम्ही 1 महिन्यात करू 2 महिन्यात करू. सिनियर वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे पण जे पद भरणं आहे जे 1432 जागा आहे याचं मागील 8 महिन्यांपासून आंदोलन मागे पण यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आम्हाला आश्वासनं दिली की आम्ही हे 6 महिन्यात पदभरती निर्माण करू. त्यानंतर आत्ता देखील बोलले की 1 महिन्यात करू. पण आम्हाला हे तोंडी आश्वासन नको आहे. लेखी तुम्ही करून द्या आणि 1 महिन्याच्या आत पदभरती करून सगळी भरणा करावी ही आमची मागणी आहे. औरंगाबाद जिल्हा पेन्शनर असोसिएशन औरंगाबाद यांच्या वतीने निवृत्त सेवा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र पैठण येथे होणार असून याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. अनेक 40 वर्षापासून हा कार्यक्रम पुणे इथं होत होता. राज्य पुरस्काराचा तो पुरस्कार आम्ही पैठण येथे घेण्याबद्दल ND मारणे महाराष्ट्र राज्याध्यक्षांना विनंती केली. त्यांना मान्य केली. त्याप्रमाणे पैठण येथे महाराष्ट्र राज्य पुरस्कार हा पैठणमध्ये होणार आहे. या पुरस्कारामध्ये राज्यातून एकूण 52 लोकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि पुरस्कार देण्यामागचा म्हणजे जे आहे उद्देश जो पेन्शनर रिटायर असून त्यानं प्रत्येकाचे प्रश्न सोडवलेले आहेत. फॅमिली पेन्शन सोडवलेले आहेत. त्या ठिकाणी नेहमी आयुर्वेदिक मेळावे घेतलेले आहेत. त्यानंतर आर्थिक मदत जी काय असेल ते शासनाची ती पण मिळवून दिलेली आहे. अशा प्रकारचे हे कार्यक्रम असे 52 लोकांना हा पुरस्कार तिथं पैठणमध्ये देण्यात येणार आहे. आणि हा पुरस्कार माननीय संदीपानजी भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे ND मारणे हे पण स्वतः कार्यक्रम अध्यक्ष म्हणून तिथं राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम 11 ते 5 पर्यंत चालू राहणार आहे. या कार्यक्रमात एकूण 2000 लोक येतील अशी अपेक्षा आहे. आणि संध्याकाळी मुक्कामाला 200-300 लोक येतील. त्यांची जेवण्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर 1-2 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर जेवण्याचीही व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहेत. मसियाच्या वतीने दर 3 वर्षांनी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान भारतातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर ऑरिक सिटी शेंद्रा येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023 ची तयारी पूर्ण झाली असून औरंगाबादच्या शेंद्रा MIDCतील DMIC ऑरिक येथे 5 ते 8 जानेवारी 2022 दरम्यान उद्योजकांचा महाकुंभ भरणार आहे. उद्योजकांची संघटना मसियाच्या वतीने आयोजित केलेले प्रदर्शन तब्बल 30 एकरांवर भरणार असून 4 दिवसात 650 स्टॉल्स आणि 11 चर्चासत्रांच्या माध्यमातून
मराठवाड्यातील उद्योगाची क्षमता जगासमोर दाखविली जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करतील, तर समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील। 4 दिवसात 1000 कोटीच्या उलाढालीचा आयोजकांना विश्वास आहे। मसिआच्या वतीने दर 3 वर्षांनी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले जाते। यंदा 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान भारतातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर ऑरिक सिटी शेंद्रा येथे आयोजन करण्यात आले आहे। औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगाची क्षमता जगासमोर मांडणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन देणे, लघु उद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे तसेच नवीन उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देणे हे प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे। मसिआसोबत महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, MIDC आणि ऑरिक सिटीच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, कन्व्हेनर अभय हंचनाल, सचिव राहुल मोगले, मुख्य प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख, प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले, जॉइंट PRO रवी आहेर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। प्रदर्शनाचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने करतील। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहतील। समारोपाच्या सत्राला 8 जानेवारी रोजी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल। 2020 मध्ये झालेल्या महा एक्स्पो मध्ये 450 ते 500 कोटीची उलाढाल झाली होती। यंदा ती 1000 कोटीचा पल्ला गाठेल असा विश्वास अध्यक्ष किरण जगताप यांनी व्यक्त केला। भारत देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे। या निमित्ताने प्रदर्शनाची व्याप्ती मोठी करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे। MSMEंना चालना देण्यासाठी, त्यांना जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या प्रदर्शनाकडे बघितले जात आहे। महाराष्ट्रासह देश आणि जगभरातील उद्योजकांना प्रदर्शनात आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी खास प्रयत्न केले आहेत। प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या सहभागी आहेत। रेल्वे विभाग, सिमेन्स, एन्ड्युरन्स, एंडर्स हाउजर यासारख्या नामांकित कंपन्या लघु उद्योजकांना काम देण्यासाठी उत्सुक आहेत। त्यासाठी खास B2B मीटिंग आयोजित करण्यात आल्या आहेत। अनेक कंपन्यांचे परचेस व मटेरियल अधिकारी भेटी देतील। यात प्रामुख्याने रॉयल एनफील्ड, भारत फोर्ज, JCB, आनंद ग्रुप, बजाज ऑटो लिमिटेड, एन्ड्युरन्स, वेरॅक, संजीव ऑटो आदींचा सहभाग आहे। तसेच विविध विषयावर सेमिनार, वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम आदीतून उद्योजकांना नक्कीच फायदा होणार असल्याचे आयोजकांचे मत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरूंच्या स्वीय सहाय्यक डॉक्टर सुनीता राजेंद्र अंकुश वाघमारे या 35 वर्षांच्या सेवेनंतर शनिवारी निवृत्त झाल्या। कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सेवा गौरव समारंभ झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरूंच्या स्वीय सहाय्यक डॉक्टर सुनीता राजेंद्र अंकुश वाघमारे या 35 वर्षांच्या सेवेनंतर शनिवारी निवृत्त झाल्या। कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सेवा गौरव समारंभ झाला। विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी या सर्व घटकांनी विद्यापीठाशी बांधिलकी जतन केली पाहिजे असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केले। यावेळी कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे, राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पाथरीकर आदींची उपस्थिती होती। यावेळी कुलगुरू यांच्या हस्ते डॉक्टर अंकुश यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। 35 वर्षांच्या नोकरीत त्यांनी राज्यशास्त्र विभाग, BCUD कार्यालय, कुलगुरू कार्यालय आदी ठिकाणी सेवा केली। कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट यांनी डॉक्टर अंकुश यांच्या कार्याचा गौरव करून आठवणींना उजाळा दिला। यावेळी डॉक्टर भगवान साखरे, डॉक्टर कैलास पाथरीकर, डॉक्टर अंकुश यांनी मार्गदर्शन केले। SG शिंदे यांनी सूत्रसंचालन तर रितेश वरहेकर यांनी आभार मानले। कार्यक्रमास अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर चेतना सोनकांबळे, उपकुलसचिव संजय कवडे, दिलीप भरड, डॉक्टर विष्णू कराळे यांच्यासह अंकुश कुटुंबीय व कर्मचारी उपस्थित होते। उर्दू दैनिकांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी मानांकन असलेल्या उर्दू दैनिक औरंगाबाद टाइम्सने 55 वर्ष पूर्ण करून 56व्या वर्षात पदार्पण केले। त्यानिमित्ताने आयोजित स्वागत समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तेथे येऊन संपादक शोएब खुसरो आणि औरंगाबाद टाइम्सच्या चमूला शुभेच्छा दिल्या। उर्दू दैनिक औरंगाबाद टाइम्सच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी औरंगाबाद टाइम्सचे संपादक शोएब खुसरो आणि त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या।
यावेळी औरंगाबाद टाइम्सचे शकीब खुसरो, झोएब खुसरो यांच्यासह दैनिकाचे संपादक, उपसंपादक, पत्रकार आणि कर्मचारी आदींची उपस्थिती होती। या टीमला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी एडीएनचे संचालक तथा माजी नगरसेवक अय्यूब खान, एडीएनचे संचालक मिर्झा नईम बेग, काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष एम शेख, मोहम्मद मोइजुद्दीन फारुकी, माजी महापौर रशीद खान मामू, शेख युसुफ लीडर, जावेद कुरेशी, माजी नगरसेवक इलियास किरमानी, समीर साजिद बिल्डर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। मशहूर अखबार औरंगाबाद टाइम्स को आज 55 साल मुकम्मल हो चुकी है। 56वें साल में आज उन्होंने कदम रखा। आज औरंगाबाद नहीं पूरे हिंदुस्तान से उनको आज मुबारकबाद आ रही है। हम हमारे तरफ से, औरंगाबाद की तरफ से औरंगाबाद टाइम्स को बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और अल्लाह से दुआ करते हैं कि वो रात दुगनी तरक्की करे। खुसरो परिवार को, खास करके शोएब खुसरो और उनके सभी परिवार को, उनके भाइयों को दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूं और दुआ करता हूं कि अल्लाह ताला इस अखबार को और मजबूती और ताकत दे। इस अखबार ने मिल्लत की खिदमत की है हमेशा और इस अखबार के वजह से मिल्लत के अंदर जो माहौल पैदा हुआ, एक ताकत पैदा हुई है। तो अल्लाह से दुआ है कि अल्लाह इन सब भाइयों को, इस परिवार को मजबूती दे, इनकी सेहत अच्छी रखे और ये अखबार रात दुगनी और दिन दुगनी और रात चौगनी तरक्की करते रहे। तो मैं शोएब भाई को मुबारकबाद देता हूँ। 56 साल पूरे हो चुके हैं और मालेगांव में भी उनका जो शामनामा निकलता है उसके लिए भी मैं मुबारकबाद देता हूँ। और ये पेपर हमेशा बेबाकी से लिखता है और उनकी जो लिखने की समझ है वो बहुत अच्छी है और वो गरीबों के मसले जितने भी सामने लाते हैं, चाहे वो बड़ा नेता हो या छोटा कार्यकर्ता हो, उसके बारे में भी वो बेबाकी से लिखते हैं। उनके लिए मैं दोनों भाई को मुबारकबाद देता हूँ, तीनों भाई को मुबारकबाद देता हूँ। और ये पेपर हमेशा दिन दुगनी रात चौगनी तरक्की करते रहे, शहर औरंगाबाद से भी और मालेगांव से भी, ऐसा मैं कहता हूँ। और उनको बहुत दिल से मुबारकबाद देता हूँ अपनी जानिब से। औरंगाबाद टाइम्स की 56वीं सालगिरह बड़े जोश व खरोश से हम मनाने आए हैं औरंगाबाद टाइम्स में और शोएब खुसरो एंड बिरादर को मुबारकबाद देने के लिए मेरे साथ हमारे नेता एम शेख साहब और हमारे सभी साथी यहाँ पर आए और मैं उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ, क्योंकि औरंगाबाद टाइम्स ने हमेशा जो है तो अवाम की आवाज़ उठाने में जो है तो कोई कसर नहीं छोड़े और बेबाकी के साथ में औरंगाबाद टाइम्स ने कौम की अपनी बात रखने में कभी भी जो है कोताही नहीं करे। इसके लिए मैं उनका बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। खुदा हाफ़िज़। औरंगाबाद टाइम्स को जो 56 साल हुए हैं मैं उसकी मुबारकबाद देता हूँ। और मालेगांव से जो औरंगाबाद टाइम्स निकला उसको 36 साल हो गए, दोनों बार। लेकिन ये अखबार जब निकला था 1967 में, 1968 का दंगा हुआ, औरंगाबाद में 7 ही मुसलमान पैसे वाले थे, बाकी कोई पैसे वाला नहीं था, सिर्फ 7 मुसलमान पूरे शहर में। तो पैसे की कमी थी, उस कमी में शोएब हमारे अजीज़ खुसरो साहब हाथ से अपना पेपर जमा। और अजीज़ खुसरो मेरे बचपन का साथी, हम साथ गोटियाँ खेले, पतंग उड़ाए करे, हम आम खास के दवाखाने में हम लोग रहते थे पूरे। तो क्या मुसीबतों से उस शख्स ने यहाँ तक लाए और ये बड़का झाड़ जो बना है ये अजीज़ खुसरो की मेहरबानी है। और उसके पारंबे इतने लंबे हो गए कि पारंबे बच्चे बन गए उनके। और कई टाइम इसमें मुसीबतें आई, लोग पारंबे को झूलते रहे, झाड़ जाका हो रहा है पारंबे को। और मैं इस अपनी मुबारकबाद देता हूँ। इस न्यूज़ का कहीं पे ठिकाना नहीं होता, एक बार बताए फिर दूसरी बार गायब हो जाती है, मगर प्रिंट मीडिया एक अपना रिकॉर्ड कायम रखता है। तो मैं चाहता हूँ कि हमारे सारे उर्दू रीडर्स और बाकी जो लोग उसकी मेंबरशिप में नहीं हैं, सब लोग इसकी मेंबरशिप को बढ़ाकर ऐसे पेपर को आज ताकत देने का काम करें और ये मीडिया सदा चलता रहे और एक अच्छी न्यूज़ और एक अच्छा स्टैंडर्ड पेपर मेंटेन सोसाइटी के लिए, कम्युनिटी के लिए और देश के लिए चलता रहे। यही हमारी शुभकामनाएं हैं। आप सब लोगों का बहुत बहुत शुक्रिया। औरंगाबाद टाइम्स की 56वीं सालगिरह के मौके पर बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। ख़ास तौर पर उर्दू अखबार ने 56 साल पूरे करना कामयाबी के साथ, ये कोई छोटी बात नहीं है। और मैं ये देखता हूँ कि माशाल्लाह से औरंगाबाद में और अतराफ़ में, ये पूरे मराठवाड़ा रीजन में और महाराष्ट्र के दूसरे हिस्सों में इस अखबार ने बहुत ज़्यादा कंट्रीब्यूट किया है। और एक मिली सोच भी जो है ये लोग पैदा करते हैं। इसके लिए इनके पूरे 56 साल की कारकर्दगी पे मैं इनको मुबारकबाद देता हूँ और अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह करे ज़ोर क़लम और ज़्यादा।
औरंगाबाद टाइम्स के 55 साल मुकम्मल होने के बाद आज औरंगाबाद टाइम्स 56वें साल में कदम रखा और आप देख सकते हैं कि हमारे क़ारीन, हमारे चाहने वालों का कितनी मोहब्बत है और उन लोगों ने हमारा जिस गर्मजोशी से इस्तकबाल किया, हमारी हौसला अफजाई की। हमारे लिए ये बहुत बड़ी बाइस मसरत है कि हम लोग आज क़ारीन के इस इस्तकबाल से बहुत खुश है और हम तीनों भाई और हमारे आने वाली नस्ली बच्चे भी इस चीज़ से बहुत खुश है और मैं उम्मीद करता हूँ कि आइंदा भी हमें क़ारीन का साथ और सपोर्ट रहेगा। औरंगाबाद टाइम्स पेपरचे 56वें वर्धापन आज या ठिकाणी साजरा होत आहे। आमचे संपादक शोभाई आणि त्यांचे बंधू हे औरंगाबाद शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की एक पत्रकार आणि एक संपादक म्हणून त्यांनी कायम चांगली बाजू त्या ठिकाणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मांडलेली आहे। कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी शहरामध्ये वातावरण खराब झालं असेल तर त्यांनी दोन्ही बाजू पॉझिटिव्ह पद्धतीनं मांडण्याचं काम औरंगाबाद टाइम्स पेपरनं या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। मी आज ज्या 56वा वर्धापन दिवस आहे औरंगाबाद टाइम्सचा, मी शोभाई आणि त्यांच्या भावांना आणि औरंगाबाद टाइम्स पेपरला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। जैसे औरंगाबाद का नाम आता है दो अखबार को यानी जो है याद करते हैं, जिसमें औरंगाबाद टाइम्स को नुमाया यानी जो है उसके खिदमात के ऊपर वो लोग बाज़ वक़्त तो ये भी कहते हैं कि जाकर जो है शुएब खुसरो साहब और शकीब खुसरो साहब को हमारा सलाम भी पेश कर दीजिए। तो मैंने देखा कि तकरीबन 17 मुल्कों के सफ़र में सबसे ज़्यादा बैरून ममालिक के अंदर इंसान को अपने इलाक़े की ख़बरें लेना रहती है, तो वो ख़बरों के साथ साथ बहुत अच्छे अच्छे पैगामात भी हमको मिला करते हैं। बहरहाल हमारी दिली दुआएं हैं कि अल्लाह ताला इसको रोज़ बरोज़ तरक्की अता फ़रमाए, इनके कलम में अल्लाह ताला जवलानी पैदा फ़रमाए और इस पूरी उम्मत इस्लामिया की जो वो तर्जुमानी कर रही है अल्लाह ताला उसे कबूल फ़रमाए। औरंगाबाद टाइम्स की 56वीं सालगिरह के मौके पर मैं अपनी जानिब से और अपनी पार्टी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से नेक तमन्नाएँ और मुबारकबाद पेश करता हूँ खुसरो बरादरान को और उम्मीद करता हूँ कि इंशाअल्लाह ताला आगे भी जिस तरह औरंगाबाद टाइम्स ने कई ऐसे मामला थे जिसके अंदर उसने आज कौम व मिल्लत के बारे में जो आवाज़ उठाई, तो एक यकीनन उसके अंदर एक इनकलाब बर्पा किया और इसकी पसंदीदा जो शायकीन है उसके अंदर मैं भी हूँ, क्योंकि मैं यहाँ से जब हिंदुस्तान के बाहर गया था तो सबसे पहले सुबह उठकर जो मैं नेट खोल के जो पढ़ता था तो औरंगाबाद टाइम्स था। आज भी कई लोग हैं जो सुबह उठने के बाद औरंगाबाद टाइम्स पढ़े बगैर नहीं रह सकते, तो मैं दुआ करता हूँ कि इंशाअल्लाह ताला औरंगाबाद टाइम्स अपना ऐसा ही सफ़र जारी रखे। लॉंग वीकेंड आणि डिसेंबर अखेर असल्यामुळे पर्यटक सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी पर्यटन स्थळांना भेट देत आहेत। जिल्ह्यातील सिद्धार्थ उद्यानात पर्यटकांची गर्दी होत असून लवकरच सिद्धार्थ उद्यानामध्ये रंगीत कारंजे सुरू होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे। लॉंग वीकेंड आणि डिसेंबर अखेर असल्यामुळे पर्यटक सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी पर्यटन स्थळांना भेट देत आहेत। क्रिसमस आणि लॉंग वीकेंड निमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धार्थ उद्यानात पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे। सिद्धार्थ उद्यानात निसर्गाचा आणि प्राण्यांना पाहण्याचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्याभरातून पर्यटक शहरामध्ये दाखल झाले आहेत आणि त्याचप्रमाणे औरंगाबाद म्हटलं की आपल्या नजरेसमोर पर्यटन स्थळे उभी राहतात आणि औरंगाबाद शहराला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते। याच ठिकाणी पर्यटकांची पहिली पसंती असते, त्यातच म्हणजे लहान आणि मोठ्यांचं आवडते ठिकाण म्हणजे सिद्धार्थ उद्यान। या ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून नवीन गोष्टींचे काम सुरू असूनच या ठिकाणी लवकरच चित्रपटातील गाण्यांवर थिरकणारे संगीतमय रंगीत कारंजे सुरू होणार असून ही कारंजे रात्रीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात आकर्षणाचा बिंदू ठरतो। मागील अनेक वर्षांपासून ही कारंजे बंद असल्या कारणाने सिद्धार्थ उद्यानातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात रोषणाई पाहायला मिळत नव्हती। याच अनुषंगाने नवीन वर्षाच्या संकल्पनातूनच लवकरच सिद्धार्थ उद्यानामध्ये रंगीत कारंजे सुरू होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन।
राज्यभरात नावाजलेले प्रसिद्ध उर्दू दैनिक औरंगाबाद टाइम्सच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. औरंगाबाद टाइम्सचे संपादक शोएब खुसरो आणि सर्व उपसंपादक, पत्रकार, कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक काँग्रेसचे नगरसेवक तथा एडीएनचे संचालक अयूब खान. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील पाण्याचे प्रश्न, शेती पीक विमा, शेतकऱ्यांची आत्महत्या असे अनेक मुद्द्यांवर मराठवाड्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी पत्रकार परिषदेत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे जो DMIC आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, या कॉरिडॉरमध्ये कोणालाही उद्योग करायचा तर मिनिमम 10 एकर 15 एकरच्या वरती जागा घ्यावी लागते आणि सगळ्यांचेच मोठे उद्योग असतील अशातला काही भाग नाही. आणि म्हणून मी एक मुद्दा उपस्थित केला आहे. निश्चित सरकार येणाऱ्या 2 महिन्यात याच्यावर कारवाई करेल की या DMIC मध्ये एक किमान 20,000पासून 1 एकर 2 एकर असे सुद्धा प्लॉट स्टार्टअप करणाऱ्या उद्योजकांना मिळाले पाहिजे. कारण सगळ्याच लोकांना 10 एकर जागेची गरज नाही. जे आपल्या भागातले उद्योजक आहे यांना प्रामुख्यानं 20,000 स्क्वेअर फीट पासून, नुसते 20,000 स्क्वेअर फीट नव्हे तर मग एखादा एकर 2 एकर इथपर्यंत सुद्धा यांना प्लॉट देता आला पाहिजे. एक तर मराठवाड्याचं जे विधी विद्यापीठ मंजूर झालेलं आहे, त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीनं वेरूळ आणि खुलताबादचा विकास, तिथली आरोग्य सुविधा, मराठवाडा वॉटर ग्रीड, अशा सगळ्या विषयावर वेगळ्या पद्धतीनं चर्चा करत असताना मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचं हे 75वं वर्ष आहे. आणि हे 75वं वर्ष असताना जसं भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण 75वं वर्ष साजरं केलं आणि 75 वर्ष साजरं करत असताना वेगळ्या पद्धतीनं उपक्रम, कार्यक्रम याचं आयोजन केलं. आणि आता मी या संदर्भात विधिमंडळात नियम 97 अन्वये चर्चा उपस्थित केल्यानंतर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या नियोजनाला सुरुवात झालेली आहे. हे सगळं होत असताना शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचं, या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीच्या संदर्भात 3700 कोटी रुपये या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्याचे सरकारने दिलेले आहेत. 3000 कोटी रुपये सरकारने देण्याची आवश्यकता होती. त्यातले 1500 कोटीच्या वर रक्कम मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून सरकारने हे 3000 कोटी रुपये सुद्धा येणाऱ्या मार्च महिन्याच्या आत देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि म्हणून हा एक मोठा दिलासा सर्व शेतकऱ्यांना, विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये, या 3000 कोटीपैकी 1500 कोटी एकट्या मराठवाड्याचे आहेत. आणि म्हणून तो एक दिलासा निश्चित शेतकऱ्यांना मिळणार आहे. औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात करण्यात आली असून आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडीएनसोबत बोलताना अधिक माहिती दिली. त्याच्यामध्ये गुरव समाजासारखे छोटे, अतिशय लोकसंख्येनं कमी असलेले जाते, गावगाड्यामध्ये कुठेतरी 10-12 गावांमध्ये एखादं गुरुवांचं घर आणि तेही उपेक्षित राहिलेलं आहे. त्याचा शैक्षणिक स्तर उंचावलेला नाही, सामाजिक स्तर उंचावलेलं नाही, त्याची कुठली प्रगती झालेली नाही, त्याला राजकीय सहभाग मिळालेला नाही.
असावे, कुठे ते साधे ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा होताना दिसत नाही. अशा या समाजाच्या घटनांना आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी मोजकीच मंडळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बसलेलो आहोत. शासनाने आता तरी गुरव समाजासारख्या ज्या ज्या बारक्या बारक्या जाती आहेत, मधल्या बारक्या बारक्या जाती आहेत, यांचा कोणी आवाज नाही, त्यांचं कोणी लोकप्रतिनिधी नाही, त्यांचे प्रश्न कधी लोकसभेत विधानसभेत चर्चेला येत नाहीत. अशा बारक्या समाजासाठी स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर हा प्रश्न उठतो की आम्हाला मिळालं काय. स्वातंत्र्याचं सूर्य आमच्या पर्यंत आलाच नाही, किरण आमच्यापर्यंत आलीच नाही. म्हणून आम्ही हा आवाज या ठिकाणी उचलतो आहोत. सगळ्या समविचारी संस्था संघटनांनी या ठिकाणी या मायक्रोस्कोपिक गुरव समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेले. मौजे गिरनेरा तांडा येथील आरोग्य उपकेंद्र बंदच असल्याने सदरील प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा यांना कार्यवाही करण्यासाठी आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. मौजे गिरणारे तांडा येथील आरोग्य उपकेंद्र हे बांधकाम पूर्ण झाले आहे असे दाखवून उद्घाटन 2021 या वर्षात करण्यात आले, पण ते आज रोजीही बंदच आहे. त्या संदर्भात वीर अर्जुन युवा मंडळ गिरनेरा तांडा यांनी 15 दिवसात सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तेवढ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके यांनी पत्र पाठवले की आरोग्य उपकेंद्र यांचे बांधकाम अर्धवट आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही हस्तांतरित करणार नाही. वीर अर्जुन युवा मंडळ सचिव अर्जुन पवार व अध्यक्ष रमेश रामसिंग पवार यांनी आरोग्य मंत्री यांना या उपकेंद्र संदर्भात ईमेलद्वारे माहिती दिली असता आयुक्त यांनी सदरील प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात उपसंचालक औरंगाबाद विभाग व जिल्हा आरोग्य अधिकारी औरंगाबाद यांना कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले असून याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन आपल्या विद्यापीठ परिसरात संशोधन करणाऱ्या तसेच पदवीधर आणि पदवी तर कर्मचारी, शिक्षक यांना नियमित हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले असून मागील काही दिवसांपासून विद्यापीठाच्या विभागामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता संशोधन केंद्रावर नियमित हजर राहणे 1 जानेवारी पासून अनिवार्य करणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व केंद्रांवर बायोमेट्रिक हजेरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. बायोमेट्रिक हजेरी ही शिष्यवृत्तीच्या लिंकला जोडण्यात येणार आहे. विद्यापीठात झालेल्या जळीत हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठात मध्यंतरी जळीत हत्याकांडाची घटना घडल्याने सर्वांनाच हादरा बसला. या घटनेमुळे आता विद्यापीठ प्रशासनाने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून संशोधक विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. परिसरात 44 संशोधन केंद्र असून 500 संशोधक विद्यार्थी संशोधन करतात. या विद्यार्थ्यांना आता विद्यापीठ परिसरातील संशोधन केंद्रावर नियमित हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी संशोधन केंद्रावर हजर राहत नाहीत. इतरत्र विद्यापीठ परिसर किंवा शहराबाहेर जाऊनही विद्यार्थी वेळ घालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासन आता संशोधन केंद्रांवर बायोमेट्रिक हजेरी बसवणार आहे. या बायोमेट्रिक हजेरीला शिष्यवृत्तीच्या लिंकशी जोडण्यात येणार आहे. हे विशेष. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना आता नियमित संशोधन केंद्रांवर हजर राहावे लागणार आहे. शहराचा विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यटन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेतली असून विविध विषयांवर चर्चाही केली. शहराचा विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यटन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याबरोबर संवाद साधला. औरंगाबाद फर्स्टच्या गोलवाडी टी पॉइंट, पैठण रस्ता येथील श्रीहरी संकुलात स्थित कार्यालयात सदर बैठक संपन्न झाली. माजी अध्यक्ष ऋषी बागला आणि मानसिंग पवार यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. मानसिंग पवार यांनी स्वागतपर भाषणात बैठकीचे प्रयोजन स्पष्ट केले. अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी संस्थेच्या आजपर्यंत कार्याच्या माहितीचे सादरीकरण केले. ऋषी बागला यांनी औरंगाबाद शहर हे देशातील पुढील महानगर होण्यासाठी कसे तयार आहे हे विशद केले व त्या अनुषंगाने 2050 पर्यंतचा विकास आराखडा तयार करणे किती गरजेचे आहे हे मंत्री महोदयांना सूचित केले. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी पर्यटन क्षेत्रातील संधी, समस्या
व उपाय यांच्यावर विस्तृत भाष्य केले. पालकमंत्र्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा संस्थांची गरज शहर विकासासाठी आवश्यक असल्याचे नमूद केले. औरंगाबाद आणि पैठण येथील प्रस्तावित कामांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. अनेक दीर्घकालीन अल्पकालीन उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यातील काही प्रमुख मुद्द्यांवर निकट भविष्यात काम करण्याचे ठरले. ते मुद्दे खालीलप्रमाणे: ऑरिक येथे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा, समृद्धी, धुळे, सोलापूर, प्रस्तावित पुणे महामार्गांना जोडणारे शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते, चर्चा झालेल्या इतर सर्व लहान मोठ्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दर 2 महिन्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणे. बैठकीस खालील सदस्य उपस्थित होते: अध्यक्ष प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष अनिल माळी, डॉक्टर सुनील देशपांडे, कोषाध्यक्ष डॉक्टर शांतीलाल सिंधी, माजी अध्यक्ष ऋषी बागला, मानसिंग पवार, रवींद्र कोंडेकर, अशोक काळे, अरुणकुमार सेनगुप्ता, हबीब शेख, सुनील चौधरी, राजेश मानधनी, जगन्नाथ काळे, जसवंत सिंग, विजय जयस्वाल, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. शिवना येथे महिला मंडळ व ग्रामस्थांनी भीमा कोरेगाव लढ्यातील महार रेजिमेंटच्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते. कोरेगाव भीमा येथे महार रेजिमेंट व पेशवे यांच्या झालेल्या लढाईत महार बटालियनच्या 500 शूरवीर सैनिकांना पेशव्यांच्या 30,000 सैनिकांचा पाडाव करून विजय मिळवला होता. यात महार रेजिमेंटच्या अनेक शूरवीरांना वीरमरण आले. या धारातिथी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी विजयस्तंभ उभारला. 1927 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव 1 जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली. त्याच निमित्ताने शिवना महिला मंडळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच पंचशील त्रिशरण घेण्यात आले. प्रमुख मार्गदर्शन शिक्षक संजय जगताप यांनी केले. यावेळी राजू जगताप, अशोक जगताप, सुभाष जगताप, विलास जगताप, सागर जगताप, गौतम जगताप, ओंकार साळवे, श्याम जगताप, भिकन जगताप, भिकाबाई जगताप, ताराबाई जगताप, रंजना जगताप, मंदाबाई जगताप, कांताबाई जगताप, अनिता जगताप, लीला जोगदंडे, छायाबाई साळवे, कांताबाई जगताप, जयश्री जगताप सर्व उपस्थित होते. यावेळी सर्व नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसेडर ऑर्गनायझेशनच्या वतीने संघटनेच्या ऑर्गनायझेशनच्या ध्येय धोरणाविषयी आणि नव्याने झालेल्या कार्यकारिणीविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. नासिर बिन सालेह कोयलर, मैं इंटरनेशनल ह्यूमन राइट्स एम्बेसडर ऑर्गेनाइजेशन से हूँ और मैं अभी ये जो ह्यूमन राइट्स का जो अभी पद देने जा रहा हूँ, जो पोस्ट अभी इस वक्त जो साहिब खान साहब को मिल रही है वो उनकी काबिलियत को देख के मिल रही है. तो उनकी पद जो है तो प्रेसिडेंट सोशल बोल के महाराष्ट्र लेवल पे उनको पद दी गई है, जिसके अंदर बोलने का था नेशनल ह्यूमन राइट्स कमिश्नर न्यू दिल्ली पे ये लेटर गया है. उसके बाद में मतलब मिनिस्ट्री होम अफेयर न्यू दिल्ली गया हुआ है. उसके बाद में कलेक्टर ऑफ सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस वहाँ पर भी ये लेटर गया है कि इन्हों हमारे पास से जुड़ चुके हैं. कोई भी मसले मसाइल रहने दीजिए, जो भी अगर आपके पास में अगर परेशानी आती है, चाहे लेडीज़ का रहो, चाहे बोलने का तब पुलिस का मसला रहो, चाहे कोई भी रहो, सेक्शन 156 के तहत वो आके है ना डायरेक्ट भी बोला था हमारे पास में कंप्लेन लिखा सकते हैं, यानी कि खान साहब के पास में आके वो कंप्लेन दे सकते हैं. अभी उनको बोला था महाराष्ट्र लेवल पे ये पद दी जा रही है, तो मैं चाहूँगा कि बोला था वो पद इनको दे दें. आज मैं अल्हम्दुलिल्लाह जो मुझे उहदा मिला है, मैं अपनी ईमानदारी के साथ में गरीबों की मदद करने की कोशिश करूंगा और बड़े से बड़ा इनको न्याय दिलाने का काम जो है तो मैं करूंगा इंशाअल्लाह. जो हमारे पार्टी का इसका मैसेज अल्हम्दुलिल्लाह मैं वादा करता हूं हमारे पार्टी के प्रेसिडेंट से कि अल्लाह अल्हम्दुलिल्लाह इसका जो मैसेज आपको अच्छा ही मिलता रहेगा. जब भी जो भी मसले मसाल आते रहेंगे, गरीबों के हो किसको भी हो, या अन्याय होता है पुलिस स्टेशन में जो है तो उसको न्याय दिलाने का काम किया जाएगा. जो प्लाटी की जो है तो आज भू माफिया जो औरंगाबाद शहर के अंदर जो घूम रहे लोगों का जो है तो ये जो फ्लैट जो है तो दबाने का काम कर रहे हैं, अल्हम्दुलिल्लाह उसके साथ भी जो है तो गरीबों की मदद किया जाएगी और उसका हक दिलाया जाएगा. तमाम जो है तो औरंगाबाद के लोगों को मैं जो है तो मेरा जो है तो इसके कहते हैं कॉन्टैक्ट नंबर रहेगा आपके जो मीडिया की स्क्रीन के ऊपर मेरा नंबर आएगा. अब वैसे हमारी टीम को आप कॉन्टैक्ट करना, जो भी आपके मसले रहेंगे अल्हम्दुलिल्लाह हम आधी रात को आपके मसले के लिए खड़े रहेंगे अल्हम्दुलिल्लाह. आज जब भी हमारे जो है तो हमारे बड़े से जितने भी टीम के इसके नंबर स्क्रीन के ऊपर नंबर आएंगे, हमारे उसामा भाई यहाँ के जो टीम के सदर है, जो शहर के सदर है,
जो हमारा भी जो नंबर रहेगा, आप आधी रात को कांटेक्ट करो, इंशाल्लाह हमारी टीम वहाँ तक ज़रूर पहुँचेंगे। चाहे भी जो भी मसले रहेंगे आपके, जो भी आपके ऊपर अन्याय करता है उसको न्याय दिलाने का काम हमारी टीम अल्हम्दुलिल्लाह ये पार्टी से जो किया जाएगा। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मांडली मराठवाड्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।